जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये तरुणाचा खून झालाय। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालाय। पैशांच्या व्यवहारातून त्या तरुणाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, तर हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे। उमेश समाधान इंचे, वय वर्ष 31, राहणार संजय नगर, राऊत किराणा दुकानाजवळ असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये 4 ते 5 जणांनी 2 इसमांवर धारदार तलवारीने हल्ला केला। यात एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झालाय। गंभीर जखमी झालेल्या तरुणावर प्राथमिक उपचार आस्था हॉस्पिटल इथं करण्यात आले। नंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं। कौटुंबिक वाद किंवा पैशांच्या व्यवहारातून तरुणाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। दरम्यान ही घटना घडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळून पसार झाले असून सदर बाजार पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे। या घटनेमुळे जालना परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। रात्री घडलेल्या या घटनेसंदर्भात सदर बाजार पोलीस कसून तपासणी करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहेत। भोकरदन नाक्यावर प्रणव लॉजच्या समोर एक इसमाची काही माहिती मिळाली की जखमी अवस्थेत पडलेला आहे। त्यावेळेस सर्व नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांनी त्यास दवाखान्यात नेला असता डॉक्टरने त्यास मयत घोषित केलेला आहे। आणि एक इसम इथं आस्था हॉस्पिटल इथे पण ॲडमिट आहे। त्यांनाही इथल्या डॉक्टरांनी पुढील इलाजासाठी सरकारी दवाखान्यात रेफर केलेला आहे। उमेश इंचे या इसमाचा मयत झालेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या तर यांचा कौटुंबिक वाद दिसत आहे आणि कौटुंबिक वादातून त्यांचा खून झालेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। दाखल अजून होणे बाकी आहे आणि पुढील तपास चालू आहे। कुठल्या ठिकाणी झाली नेमकी घटना? ही भोकरदन नाक्यापाशी झालेली आहे। वेळ मला वाटतं 10:30 पावणे 11ची आहे। एक्झॅक्ट आता फिर्यादीनुसार कळेल ते आणि तपासात निष्पन्न होईल। त्या कुठल्या गाण्याने वगैरे काही झाले? नाही, हत्याचा ते पूर्ण तपासाचा भाग आहे। पूर्ण तपासानंतर नक्की काय शस्त्र वापरले होते ते कळेल।